नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या चैत्र अमावस्या 17 एप्रिल. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. शत्रू, पितृदोष, दारिद्र्य संपल. फक्त एक दिवसात इच्छापूर्ती होईल. तर आहे 17 एप्रिल चैत्र अमावस्या. शास्त्रामध्ये चैत्र अमावस्याला पर्वणी मानला जातं. पण तुम्हाला खरंच माहिती आहे का, ही केवळ एक संधी अमावस्या नाही. ही ती रात्री आहे जिथे सृष्टीतील सकारात्मक आणि नकारात्मक शक्तीचा संगम होतो. आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या आयुष्याच्या ते सर्व अडथळे दूर करू शकता, ज्यांनी आपल्याला वर्षानुवर्ष छळले आहे. अनेकांच्या काही प्रॉब्लेम आहे. सगळे प्रॉब्लेम तुम्हाला आजारपण असतं. जाणू काही घरावर कोणाची जर वाईट नजर आहे किंवा पितृदोष मोठे फेरो. माझ्या माता बहिणींनो आणि काळजी सोडून द्या. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक अतिशय गुप्त आणि प्रभावी वस्तू विषय सांगणार आहे, जी उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात फक्त एक चिमूटभर टाकल्याने तुमच्या आयुष्याचा सोना होणार आहे. हे उपाय इतकं शक्तिशाली आहे की तुमच्या पतीच्या प्रगतीच्या मार्ग मोकळे होतील, मुलांची शैक्षणिक प्रगती होईल आणि 24 तासाच्या आत तुमच्या घरातली इडापिडी, नजरबाद आणि दारिद्र्य जळून भस्म होईल. मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतली आहे आणि आज एक स्त्रीच्या नात्याने, एक इच्छा आणि एक पत्नीच्या नात्याने मी तुम्हाला हा शब्द देते की जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर तुमची इच्छा पूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण ती एक वस्तू कोणती आहे, ती पाण्यात कधी टाकायचे आणि स्नान करताना कोणती मंत्र म्हणायच्या, हे सर्व मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामुळे व्हिडिओला एकही सेकंड स्किप न करता, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्या या माझ्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा लिहा किंवा ओम नमो गणपतया नमः आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंटमध्ये इतकं ताकद आहे की ती तुमची श्रद्धा थेट ईश्वरापर्यंत पोहोचवते. आणि हे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची सोबत इतरांचाही भला हवा, तर हा व्हिडिओ मनापासून लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना लगेच शेअर करा. कारण दुसऱ्यांच्या कल्याण चिंतल की देव आपली कल्याण आधी करतं. चला तर मग असं जाणून घेऊया त्या चमत्कारी वस्तूविषयी आणि त्या मागची एक थरारक सत्यकथेविषयी. श्रद्धा शुद्ध सख्याने आपण दिवस रात्र कष्ट करतो. माझ्या कितीतरी मैत्रिणी सकाळी लवकर उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत घरासाठी झटत असतात, पण तरीही पदरात काही पडत नाही. पतीच्या नोकरीत अचानक संकट येतं. कधी हातात आलेली व्यवसाय शेवटच्या क्षणी निघून जातं, तर कधी आपली गुणी मुलं अचानक चिडचिडी होतात, अभ्यासापासून दूर पडू लागतात. अशा वेळी आपण नशिबाला दोष देतो. आपण म्हणतो आमची नशिबाचा फुटका आहे. पण थांबा, ही नशिबानी साथ नसल्यापेक्षाही काहीतरी वेगळी असू शकतं. कधी विचार केला आहे का की तुमच्या घरातली आनंद कुणाला तरी खोपत नाही. कुणाची तरी वाईट नजर दृष्ट तुमच्या
सुखी संसाराला लागली आहे किंवा सर्वात महत्त्वाच्या तुमची घरात पितृदोष तर नाही ना मैत्रिणींनो. पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यावर असलेली नजरी नाराजी नव्हे तर त्यांची काही अपूर्ण इच्छामुळे किंवा आपण त्यांच्यासाठी काही न केल्यामुळे आपल्या प्रगतीची येणारे अडथळ असतात. जोपर्यंत हा पितृदोष शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही कितीही कष्ट केलं तरी ते यश तुमच्या घरात उंबरवट्यावर येऊन परत जातं. एखादी चैत्र अमावस्या ही या सर्व समस्यावर रामबाण उपाय आहे. ही अमावस्या वर्षातला सर्वात शक्तिशाली अमावस्यापैकी एक मानला जातं, कारण ती नवीन वर्षाच्या सुरुवातीला येतं. एखादी दिवस ब्रह्मांडातली ऊर्जा अशी स्थितीत असतं की एक छोटासा उपाय सुद्धा लाख मौलांच्या फळ घेऊन जातं. मी जे उपाय सांगणार आहे ते कोणत्याही सामान्य उपाय नाही. हा पिढ्याच्या पिढ्या गुप्त ठेवलेली एक सिद्ध उपाय आहे. जुने काळात बायका आपल्या आजी पणजी हा उपाय करायची आणि म्हणूनच त्या काळाच्या घरात इतकी शांतता आणि समृद्धी असायची. ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती वापरायची पद्धत आणि वेळ खूप महत्त्वाची आहे. ती वस्तू अंघोळीच्या पाण्यात पडतात तुमची शरीराभोवती आणि तुमची घरातली वातावरणाभोवती एक अशी संरक्षण कवच तयार होईल ज्याला कोणतेही शत्रू, कोणतेही नजरबाण किंवा करणी बांध छेद शकणार नाही. तुम्हाला वाटत असेल ना की ताई असं का शक्य आहे? फक्त एक वस्तूनी 24 तासात कसं काय बदल होईल? मैत्रिणींनो, निसर्गात आणि शास्त्रात प्रचंड ताकद आहे. फक्त ती आपल्याला योग्य वेळी वापरता आली पाहिजे. पण ती गुप्त वस्तू कोणती आणि ती वापरल्यावर नेमकी काय होतं हे जाणून घेऊया आधी मी तुम्हाला एक अशी धारक आणि डोळे उघडणारी एक सत्य घटना सांगणार आहे, जी ऐकून तुमच्या अंगावर काटे येतील. की कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की का एखादी अमावस्या तुमच्यासाठी शेवटची संधी ठरू शकतं. मैत्रिणी, ह्या गोष्टी आहे साधारण 10 ते 12 वर्षापूर्वीची. एक छोटासा पण सुखी गावात आनंदी नावाच्या एक माऊली राहायची. नावाप्रमाणेच तिच्या घर आनंदाने असोडून वाह्याच्या पतीच्या सोन्यासारखा चालणारा व्यवसाय, गुणी मुला आणि सासू सासऱ्यांचे आशीर्वाद जाणून काही साक्षात लक्ष्मी त्या घरात नांदत होत्या. पण म्हणतात नशिबाच्या चक्र कधी फिरले सांगता येत नाही. अचानक कोणाची तरी अतिशय वाईट आणि करडी नजर त्या खेळत्या घरात लागली. काही दिवसात सगळ्या मित्र पलटल्या. ज्या पतीच्या व्यवसायात जोरात होतं तिथे अचानक कोट्यावधीच्या नुकसान झालं. कामावरून येताना पतीचा चेहरा उतरलेली असायच्या. इतकंच काय, त्यांची जे मोठी मुलगा अभ्यासात हुशार होता ती अचानक अंथरुणाला खिळून राहिला. डॉक्टरांनी दाखवलं, औषध उपचार केला, पण रिपोर्टमध्ये काहीच येत नव्हतं. आनंदीला समजत नव्हता की नेमकी काय होतंय. घरात पाऊल ठेवताच तिला असं वाटायचे की जाणू भीती अंगावर काटे येत आहे. विनाकारण पती पत्नीमध्ये वाद पडू लागला. आनंदीने खूप उपवास केला, मंदिरात जाऊन नवस केला, पण परिस्थिती जशी होती तिला असं वाद लागलं की आता सर्व काही संपलं असायच्या. एक अशत्याच्या एक आली चैत्र मास. गावाच्या
वेशावर एक वृद्ध साधू महाराज आले होते. त्यांनी तेजस्वी चेहऱ्याकडे कडे पाहून आनंदीच्या मनात आशेच्या किरण जागू झाली की धावत त्यांच्याकडे गेली आणि त्यांची चरणी डोके ठेवून रडू लागली. तिने आपली सगळं समस्या मांडली. ते महाराज शांततेने हसत. महाराज जे होते ते शांतपणे हसली आणि त्यांनी आनंदीच्या डोक्यावर हात ठेवले तर म्हणाले, मुली घाबरू नकोस. तुझी घरात दुष्ट शक्तीची शिरकाव झालेली आहे. तुझी पित्र तुझ्यावर नाराज आहेत. पण या चैत्र मासाच्या तिथीमध्ये इतकी शक्ती आहे की ती तुझी सगळी दुःख एक क्षणात घेऊन शकतं. त्यांनी आपल्या उजळीतनं एक पांढरी पुडी काढली आणि म्हणाले, यात मी गुप्त वस्तू आहे. उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा ती स्नानासाठी पाणी घेतील तेव्हा त्यात ही वस्तू टाक. स्नान करताना तुझी कुलदेवताच्या आणि पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या मनापासून स्मरण कर. त्यांना सांग की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा, पण माझी संसाराला वाचवा. आनंदीने महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अगदी तसेच केली. ती गुप्त वस्तू पाण्यात टाकली आणि त्या जालाने स्नान केली आणि मैत्रिणींनो विश्वास ठेवा, पुढची 24 तासात चमत्कारी घडला. दुसऱ्या वेळी तिची पतीची फोन आला की जे मोठी व्यवहार गेल्या 2 वर्षातून रडत होत्या त्यांनी त्यांचे पैसे अचानक परत मिळाले आहेत. इतकेच नाही तर संध्याकाळपर्यंत तिची मुलगा जे आहे 4 दिवसापासून जेवला नव्हता ते स्वतः हळू उठून बसला आणि त्यानं जेवायला मागितलं. आनंदीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागला. तिला समजलं की ती साधी वस्तू नव्हता तर ती तिची श्रद्धा आणि योग्य वेळ केल्याने शास्त्रोक्त उपाय होता. ही कथा सांगण्यात तात्पर्य हेच आहे की जेव्हा विज्ञानाच्या दरवाजा बंद होतात तेव्हा अध्यात्माच्या दरवाजा उघडतात. जर तुमची श्रद्धा असेल तर वारंवारते पाणी मिळू शकतं आणि तुमच्या मनात प्रश्न आले असेल की महाराजांनी दिलेली ती वस्तू काय होता. ती वस्तू कोणत्याही दुर्मिळ गोष्टी नव्हतं तर ती आपल्या स्वतःच्या घरात असलेली एक विशेष गोष्टी होता. आता लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला ती वस्तू आणि ते उपाय विस्तार सांगणार आहे. मैत्रिणींनो, आता इथे क्षण आलेली आहे ज्यांची तुम्ही वाट पाहत आहोत. आनंदी माऊलीला महाराजांनी जी वस्तू दिली होती ती उद्या तुम्हाला वापरायची आहे. ती कोणती महागडी वस्तू नव्हता तरी आपल्या स्वयंपाकघरातल्या 2 अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली गोष्टी आहेत. ते मुख्य वस्तू म्हणजे काळे तीळ आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे आहे आणि सेंधव मीठ. आता तुम्ही म्हणाल, ताई काळे मीठ तर आपण नेहमीच वापरतो येतं नवीन काय? तर मैत्रिणींनो, काळे तीळ हे साक्षात भगवान विष्णूच्या घामातून उत्पन्न झाले आहे. असा मानला जातं की तीळ पितरांना अत्यंत प्रिय आहे आणि सेंधव मीठ हे तुमच्या शरीरातल्या आणि मनातली सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याच्या ताकद ठेवतं. हा उपाय करण्याच्या अचूक पद्धत नीट समजून घ्या. एक वेळी आणि मंत्र. उद्या 17 एप्रिल चैत्र अमावास्येला सकाळी सूर्योदयापूर्वी तुम्ही सकाळी लवकर उठून प्रयत्न करायचा आहे. या आंघोळीचा शक्य असेल तर तांब्याचे किंवा पितळ्याचे पात्र वापरा. जर नसेल तर साधा बादलीत
पण मनाला श्रद्धा मात्र शुद्ध ठेवा. काळे तीळ, त्या पाण्यात 1 चिमूटभर काळे तीळ टाका. ते तीळ टाकताना मनात प्रार्थना करा की हे पितृदेव, माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडून काही चूक झाली असेल तर त्या क्षमा करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. लक्षात ठेवा, जेव्हा पितृ प्रसन्न होतात तेव्हा पतीची नोकरीत प्रगती होतं आणि मुलांच्या अभ्यासात अडथळे दूर होतात. सौंदर्य मीठ नाही त्या सेंधव मीठ, त्यानंतर त्यात थोडी सौंदर्य मीठ टाका. मैत्रिणींनो, साधा मीठ वापरू नका, सेंधव मीठ वापरा. हे मीठ तुमच्या घरातली इडापिडी, नजरबाध आणि गरिबी खेचून बाहेर काढतं. गंगाजल आणि चैतन्य, जर तुमच्या घरी गंगाजल असेल तर त्या फक्त 2 थेंब त्यात टाका. गंगाजल टाकल्यामुळे ते पाणी साधा विरहित किंवा नाळाच्या राहत नाही, तर ते तीर्थावंत स्थानाचा पवित्र मंत्र सांगते, ऐका. पाणी तयार झाल्यावर आंघोळ करताना या मंत्राचा जप करा. गंगेच्या, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी जलस्थिती समृद्धी करू याचा अर्थ असा की आता तुम्ही जगातली सर्व पवित्र नदीच्या त्या पाण्यात वाचरण करत आहोत. स्नानानंतर तुम्हाला स्वतःच्या इतकं हलका आणि प्रसन्न वाटतं की जाणून तुमच्या डोक्यावर खूप मोठी ओझा उतरली आहे. पण मैत्रिणींनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी जाणून बुजून तुमच्या प्रगतीला खोड घालतंय, तुमच्या शत्रू वाढले आहेत किंवा कोणाची तरी करणी बाण तुम्हाला सतावत आहे, तर ह्याच्या पाण्यात 1 अखंड लवंग टाका. पूर्ण त्यांची फूल असेल तसं स्नान करा. झाल्यानंतर ती लवंग पाण्यातून काढून घ्या आणि घराच्या बाहेर फेकून येऊन घराकडे पाठ करून ती लवंग कापूर लावून जाळून टाका. अशी ती लवंग जळले तसे तुमची शत्रूच्या जळफट होईल आणि ह्याची वाईट नजर तुमच्या कुटुंबावरून कायमची हटेल. या उपाय उद्या करून बघा. 24 तासाच्या आत तुम्हाला घरातल्या वातावरण झालेली बदल स्पष्टपणे दिसेल. तुमची पतीचा स्वभाव शांत होईल आणि मुलांच्या कामात असतील बांध दूर होईल. मैत्रिणींनो, सकाळी आंघोळीचा उपाय तर करणारच आहोत, पण जर तुमच्या वाटत असेल तर तुमच्या आयुष्यातला दुर्दैव यशवंत कायमचे संपवासा उद्या संध्याकाळी सूर्योदयानंतर एक छोटासा पण अमोघ उपाय नक्की करा. उद्या चैत्र अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या जवळ कुठेतरी पिंपळाचे झाड असेल तर तिथे जा. पिंपळाच्या सर्व देवाच्या आणि आपल्या पितरांचा निवास असतं. सर्व शास्त्र सांगतं की तिथे एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि लावताना त्यांच्या 2 काळे तीळ टाकायच्या विसरू नका. जेव्हा तुम्ही तिथे दिवा लावता आणि दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या स्मरण करता, तेव्हा तुमच्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य सतत आशीर्वाद तुम्हाला मिळतं. पितृ प्रसन्न झाले की घरात लक्ष्मीची पावले आपोआप पडू लागतात आणि माझ्या या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप काळजी वाटत असेल तर या दिवशी एक गाईला गूळ आणि पोळी स्वतःच्या हातानं खाऊ घाला. गाईच्या शरीरात 33 कोटी देवाचा वास असतो. तुम्ही दिलेली ते एक छोटासा घास तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी, अभ्यासासाठी आणि करिअरमधलं मोठी अडथळे दूर करण्यासाठी पुरेसा आहे. हा उपाय करून पहा. तुमच्या मुलांच्या पतीचा वेग पाहून तुम्ही स्वतः धक्का हवेल. तर माझ्या इतकं लाडक्या मैत्रिणींनो आणि भावांनो, उद्याच्या यही चैत्र अमावस्या साधी अडचणीतनं ठरू शकतं. मी सांगितलेली ह्या आंघोळीच्या पाणी दिव्याचा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. लक्षात ठेवा की ह्या भावना भुकेला असतं. तुमची श्रद्धा जितके टाईट तितकेच अनुभव लवकर होईल. आम्हाला पूर्ण खात्री आहे. हा उपाय केल्यानंतर 24 तासात आत तुमची घरात एक नवीन ऊर्जा, एक नवीन आनंद खेळू लागतं. तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल
मग ते घराची असेल, पतीच्या नोकरीत असेल किंवा मुलांच्या यशवंत असेल, पूर्ण होण्यासाठी मी स्वतः स्वामीचरणी प्रार्थना करेल. आता एक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती आणि सत्यकथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट वाचून मला खूप आनंद होतो आणि नवीन व्हिडिओ बनवण्याला प्रेरणा मिळतं. जर जाता पुन्हा एखादा आठवण करून मध्ये रिकामा कमेंट बॉक्स रिकामा ठेवू नका. जिथे श्री स्वामी समर्थ, ओम गणपते नमः किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. केवळ शब्द नव्हता तर ते तुमच्या श्रद्धेने प्रतीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असलं तर वाटत असेल तर अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.